दिसणारं जे ब्रह्मांड आहे, हे दिसणारं जग आहे, माणसं, पर्वत, जनावर, झाड, वृक्ष, वेली, लता, हे जे काही मला दिसायले, महाराज हे कोण निर्माण केलं आणि कसं निर्माण केलं? मला सृष्टी निर्माण कशी झाली ते सांगा. 6वा अध्याय 2 स्कंदातील राजाचा प्रश्न सृष्टी निर्मितीचा. तेव्हा सुखदेव महाराज त्या सृष्टी निर्मितीच्या प्रश्नाला सुरुवात करतील, पण त्याच्या लक्षात आलं की बाबा मी गडबडीमध्ये राजाने प्रश्न केला आणि देवाचं मंगलाचरण करायचं विसरलो होतो. 6 अध्याय झाल्यानंतर लक्षात आलं आणि सुखदेवाने भगवान परमात्म्याचं मंगल केलं. गोपाल कृष्ण भगवान मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी. देव मंगल म्हणून त्या परमात्म्याचं सुंदर असं मंगल सुखदेवाने केलं आणि सृष्टी निर्मितीच्या प्रश्नाला उत्तर. पण सुखदेवाने सांगितलं, राजा तू जो मला प्रश्न विचारलास ना राजा, तसाच प्रश्न विदुरांनी मैत्रेयाला विचारला होता. म्हणून मैत्रेय ऋषीनं जे विदुरांना उत्तर दिलं तेच उत्तर मी तुला देतो. परीक्षित राजाने विचारलं, महाराज विदुराचा आणि मैत्रेयाचा संवाद कधी झाला? त्या विदुरांचं चरित्र आणि त्यांचा संवाद कसा झाला, कुठं भेट झाली, आणि मैत्रेयांनी विदुराला जे काही सांगितलं ते सर्व मला सविस्तर सांगा. म्हणून विदुरांच्या चरित्राला सुरुवात आहे आणि या चरित्र कथेमध्ये या 2 स्कंदातील 7-8 अध्यायामध्ये हे प्रश्न आहेत आणि 10व्या अध्यायाच्या शेवटी विदुरांच्या चरित्राला स्पर्श केला आणि ते चरित्र सविस्तर 3 स्कंदात असल्यामुळे आज 2 स्कंद इथं समाप्त झाला माझा. आता 3 स्कंदाला सुरुवात होणार आहे. नंतर तिला 3रा स्कंद चालू होईल. तत्पूर्वी आपण प्रत्येक जास्त वेळ जाऊ नका, एक 5 मिनिटं नाही तर 10 मिनिटं आपला मध्यंतर असेल. 10 मिनिटानंतर विदुरांच्या चरित्रानं आणि सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेला त्या कथेला आपण सुरुवात करू. गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय श्री राधे.